नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, कोरोना काळामध्ये लाखो छोटे विक्रेते बेरोजगार झाले होते। अशावेळी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत गॅरंटीशिवाय कर्ज दिले जात होतं। आतापर्यंत या योजनेतनं 80,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळत होतं। मात्र आता मोदी सरकारने ही मर्यादा वाढवून 90,000 रुपये केली असून या योजनेची मुदत देखील 2030 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। या योजनेतून लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्ज मिळतं। पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 रुपये मिळतात, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 25,000, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 50,000 रुपयांचं कर्ज हे दिलं जातं। यामुळे छोटे व्यवसाय उभे करण्यास मोठी मदत होती। ठराविक वेळेमध्ये हप्ते भरल्यानंतरच पुढच्या टप्प्याचं कर्ज हे उपलब्ध होत असतं। या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्यांसाठी कुठलीही हमी द्यावी लागत नाही, फक्त आधार कार्ड दाखवून तुम्हाला कर्ज मिळतं। घेतलेली रक्कम 1 वर्षात परतफेड करता येते, तसेच EMIची सुविधा देखील मिळते। जे लाभार्थी वेळेमध्ये कर्ज फेडतील त्यांना UPI लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड देखील मिळतं आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी 1,600 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील त्यासोबत दिला जातो। तर मग मित्रांनो, सरकारच्या आकडेवारीनुसार 30 जुलै 2025 पर्यंत 68 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 13,797 कोटी रुपयांचं कर्ज हे वितरित करण्यात आलं होतं। या निर्णयानुसार आणखी 50 लाख नवीन लाभार्थी जोडले जाणार असून 1.15 कोटी विक्रेत्यांना याचा फायदा होणार आहे। तर मग मित्रांनो, आता फक्त आधार कार्ड दाखवूनही तुम्ही अगदी 90,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवू शकता, तेही कुठल्याही गॅरंटीशिवाय। तर मग मित्रांनो, केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।